इथून पाहायला मिळतोय चांगली फिल्डिंग अगदी शॉर्ट कव्हर आणि पॉइंटच्या मध्ये पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीचं फिल्डिंग केलंय फिल्डरनं आणि इथून मात्र मिळाली सिंगल टीम. आपण पाहताय अमीर भोईर बॅटिंग करताना संघ पाहायला मिळतोय हार्दिक चॅलेंजर्स टीम आणि त्या टीमची धावा संख्या आहे ती टोटल 5 धावा. 2 बॉलचा खेळ संपलाय 5 धावा. पहिलं षटक पॉवर प्ले इथून पाहायला मिळत आहे. अगदी फिल्डिंग सजवली आहे अप्रतिम. यावेळेला चांगला बॉल अखूट टप्प्याचा पूल करायचा होता. चांगला बॉल अगदी ऑफ स्टंपवर रिलीज केलाय बघा. चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. या बॉलवर अगदी बीट झाले देवेशला आपण पाहताय. देवेश बीट झाले तर बॉल डॉट खेळले. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 धावा स्कोर कार्डवर आणि बॉलिंग मार्कवर तानाजी आपण पाहताय. तानाजी पुन्हा एकदा पंचाच्या डाव्या बाजूनं. काल आपण असं अगदी आपण पाहिलं असेल जी नाईट रजनी स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा अंतिम शेवट सर्व साऱ्या गोष्टी पाहिल्या. या वेळेला मात्र खूप चांगली फिल्डिंग परंतु त्यानंतर शेवटच्या मोमेंटला चेंडू निघाला आणि सीमा पार इथून मात्र चौका. हा सामना आपण पाहताय बी गटामधील ब गटामधील 12वा सामना असेल. 6वा सामना टोटल 12वी मॅच. अगदी आपण पाहताय टोटल आपण विचार केला लीग मॅचेस 20 त्यानंतर 2 सेमी 1 फायनल. डे नाईट फॉर्मॅट मधील ही स्पर्धा पंच वळतायत सांगतायत इट्स अ वाईट बॉल. विशालजी पाटील सर अगदी रायगड पंच कमिटी अध्यक्ष. दुसऱ्या बाजूला आपण पाहताय रायगडामधील आणखी एक उत्कृष्ट पंच शिरडोन गावचे आमच्या संतोषजी चौधरी सर पाहायला मिळत आहेत. यावेळेला शरीराचा वेग अगदी जोरदार अपील परंतु पंच सांगत आहेत कदाचित चेंडू यष्ट्यांच्या खूप बाहेरून जात असावा आणि या बॉल जर आपण पाहिला तर अगदी पिचिंग जर पाहिली ना बाहेर होती आणि त्यानंतर हा बॉल इथून मात्र डॉट आलाय. धावसंख्या आहे टोटल स्कोर कार्डवर 10 रन्स 10 ऑन अ बोर्ड. फिल्डिंग करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले. यावेळेला फटका इथून लॉग ऑफ मध्ये खेळलाय. फील्ड नाही इन फील्डला क्लिअर करतोय आणि फटका यासाठी 4 धावेसाठी येतो. षटक पहिले इथून संपलंय तानाजी यांचं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस सलामीची जोडी अमीर भोईर आणि देवेश यांनी खर्च केल्या जमवल्या त्या 14 धावा आणि तानाजीनं गोलंदाजीमध्ये 14 धावा खर्च केल्या. चांगली सुरुवात मी म्हणेन या मॅच मध्ये करतोय. बॅटिंग करताना हार्दिक चॅलेंजर्स त्यांच्या बरोबर खेळताना संघ पाहायला मिळतोय LSS आराध्या फायटर्स असा हा संघ पाहायला मिळतोय. 2 सामने जिंकलेत. अगदी आपण पाहताय मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित डेरवली प्रीमियर DPL धमाका 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. प्रथमतः डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन अगदी साऱ्या गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत आणि जबरदस्त स्पर्धा सकाळी सुरू झालेली स्पर्धा आता मात्र जी फिनिश होईल ती साऱ्या गोष्टी संपन्न झाल्यानंतर आणि स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. काल अगदी आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार पाहिला. त्यानंतर मग चॅम्पियन रनर अप साऱ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मालिकावीर असतील अगदी साऱ्या गोष्टी कालच्या रात्रीमध्ये सर्व दिग्गज संघाचा खेळ पाहिला आणि आज मात्र डेरवली गावामधील सर्व हे कोहिनूर हिरे ज्या अगदी खेळाडूमध्ये आपली गुणवत्ता आहे चांगला खेळ आहे क्लास आहे तो प्रत्येक जण पूर्ण दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅट मध्ये दाखवत असताना आज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तानाजी यांचं षटक संपलं. 14 धावेचं षटक क्रमांकावर दुसरं घेऊन येते गोलंदाज दिनेश पाटील डीफी फायटर्स. अगदी आपण पाहत आहे आणि त्याचे आपण पाहिलं तर सर्व दिनेश पाटील. समोर आहे अमीर भोईर. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहताय फटका इथून हवेमध्ये परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळत आहे. चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यामध्ये पडलाय आणि या बॉलवर मात्र संपादन केल्या अमीर भोईर आणि बॅट्समन देवेशनं 2 धावा. 2च्या बरोबरीनं टीमची धावसंख्या 16 या अंकावर पाहायला मिळेल. काहीशी ऍक्सेंट जर पाहिली ना आपण गोलंदाजी तर दिनेश पाटील आपण पाहत आहे आणि दिनेश पाटील एक जबरदस्त खेळाडू एक उत्कृष्ट गायक. त्यानंतर अगदी डीपी फायटर्स आणि डीपी शॉप आपण पाहत आहे. या वेळेला चेंडू पुढ्यामध्ये समोर ओव्हर पिच बॉल आणि त्या बॉलला मात्र खेळतोय
डीप मिड विकेटच्या वरतून येतोय डीपीएल धमाका षटकार. षटकाराला चला स्पीडअप करायचा वेळ बघा जास्त घ्यायचा नाहीये तुम्हाला 3 षटकांसाठी 15 मिनिटं हा अवधी असेल तो अवधी आपण त्या अवधीमध्ये षटक संपवायचे आहेत. वेळ जास्त जर गेला तर कदाचित मग एक फिल्डर आतमध्ये घेणं या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतील. चला दिनेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंचांच्या अगदी आपण पाहताय एंड चेंज केलाय आता मात्र डाव्या बाजूला परंतु या वेळेला आणखी एक फटका प्रॉपर आहे आणि चेंडू मात्र सरळ पुन्हा एकदा ऑन साइडला लॉंग ऑनच्या रिजन मध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा आमिर भोईर ब्रँड षटकार. धावसंख्या आता 6 न पुढे गेली. धावसंख्या तब्बल स्कोर कार्ड वर जोडली गेली. 28 धावसंख्या 28 धावसंख्या स्कोर कार्ड वर तुम्हाला पाहायला मिळत आहे. 28 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत आणि 28 धावा इथे मात्र जोडताना पाहायला मिळत आहेत. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा दिनेश पाटील समोर अमीर भोईर 2 षटकार मारलेत. तिसरा सुद्धा येतोय आणि या डीपीएल मधील नाईट रजनी आणि इथून मात्र षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना आमिर भोईर ऑन द फायर आणि त्याच्या बॅट मधून आल्या तब्बल या 4 बॉल मध्ये 20 धावा. क्या बात. चला आपण पाहता इथून ज्यांचा आवाज पूर्ण दिवसामध्ये ऐकला ते विनोदजी जगदाळे सर अगदी जीडी इथून मात्र आपण पाहते निरोप घेतात त्या स्पर्धेचा आणि त्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत आहे. थँक्यू. इथून मात्र आलाय हा 4था षटकार बघा दिनेश पाटील यांच्या गोलंदाजीवर पूर्णपणे बहरला जातोय बरसला जातोय. आपल्यामधील गुणवत्ता इथे दाखवत असताना आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करत असताना इथून क्लास मात्र दाखवतोय आणि आलाय आमिरच्या बॅट मधून आणखी एका 4था षटकार. आता मात्र एक चेंडू उर्वरित शिल्लक आहे. एक बॉल आता राहिलाय आणि या बॉलवर पुन्हा एकदा चला ऑडियन्स ऑडियन्स चला प्रेक्षक आहेत निर्णय द्यायचा. चला प्रेक्षक बसलेत सर्वांनी पाहिलंय. चला आपण चेक करूया. चला चेक करतोय आपण स्क्रीनवर अगदी वेस्ट हाईट. चला इथून वेस्ट हाईट अतुल दादा चेक करूया आपण. प्रवीण पवार सर आपण सुद्धा या इथून चेक करतोय आपण. कमरेच्या वरती आहे की नाही बॉल सुद्धा चेक केला जाईल. चला इट्स फेअर डिलिव्हरी असेल कमरेच्या खाली आहे आणि त्यानंतर अगदी आपण
आणि इट्सचा चौकार आहे. अगदी स्क्रीनवर पाहिलंय, कारण किंचित जी लाईन तुम्ही पाहता ना, थोडासा आतमध्ये पडला आणि त्यानंतर टप्पा बाहेर गेलाय. चला इथून आपण सन्मान करतोय बघा, ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवसामध्ये तुम्ही ऐकला ते जेडी सर, आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण आज दिवसभरामध्ये ज्यांचा आवाज ऐकलाय त्यांचं इथे मनपूर्वक आपण हार्दिक स्वागत करूया आणि त्यांचा यथोचित मान सन्मान अगदी डीपीएल मध्ये आपण करतोय जेडी सरांचा. सन्माननीय हनुमानजी बागळे सरांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचं करूया आपण मनपूर्वक डीपीएलच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. बॉलिंग मार्कवर गोलंदाज आलाय, विकेत दरे. विकेत दरेला आपण पाहताय गोलंदाजी करताना. विकेटचा पहिला बॉल आणि धावसंख्या आता स्कोर कार्डवर झाली 45 धावा. पहिल्या षटकात 14, दिनेशनं खर्च केल्या 30 धावा, तब्बल 4 षटकार 1 चौकार. आणि मग आता विकेट आलाय षटक क्रमांक 3 घेऊन, त्यामधील पहिल्या बॉलवर सिंगल. अमीर अगदी अफलातून खेळ करतोय, खूप चांगला क्लास त्याचा इथून तो दाखवतोय आपल्या या डीपीएलच्या माध्यमातून. परंतु मी थांबणार नाहीये हे सांगत असताना आमिर भोईर आणि त्याच्या बॅटमधून तिसऱ्या गोलंदाजावर सुद्धा बरसताना आलाय हा षटकार. पाचवा षटकार येतोय बघा. आज जी भोजनाची व्यवस्था अगदी प्लेयर्स साठी आपण पाहत आहे आणि ती थोड्याच वेळामध्ये आपण सुरू करणार आहोत. अगदी काउंटर जेवणाचं सुरू करणार आहोत, तर आपल्यापर्यंत ती सूचना पोहोचवली जाईल. जसं सुरू करू आपण तसं आपल्यापर्यंत आपण ही सूचना पोहोचूया. आज भोजनाची व्यवस्था आपण पाहताय, सर्व मानसी स्पोर्ट डेरवली, सर्व आयोजन कमिटी. इथून मात्र आणखी एक गॅपला भेटतोय आणि गॅप मधून चेंडू विकेट दरेवर. आणखी एक अमीर भोईरचा हा चौकार. बॉल आहे आणि हे बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं, ज्या ज्या वेळेला मोठे फटके येतात ना गोलंदाजावर, त्या त्या वेळेला एखादा अवांतर बॉल, नो बॉल, या अशा गोष्टी एक्स्ट्रा धावा पाहायला मिळत असतात. आणि तेच आता आपण पाहिलं, हा सुद्धा अवांतर बॉल आला, फुलटॉस बॉल. आता मात्र आपण पाहता फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल तर कंप्लीट झाली, सेकंडचा कॉल होता परंतु शेवटच्या मुवमेंटला रिटर्न गेले आणि एकच धाव मिळेल. एकच्या मदतीने धावसंख्या आता जोडली 57 धावसंख्या, 57 ऑन अ बोर्ड. डीपीएल आपण पाहता, आयपीएलचा फॉर्मॅट आपण पाहिला 2007-8 सालची संकल्पना ललित मोदींची, आणि त्यानंतर मग आपण प्रीमियर लीग पाहायला लागलो. प्रत्येक ठिकाणच्या प्रीमियर लीग तशीची डीपीएल डेरवली प्रीमियर लीग. एक दिवस आणि इथून मात्र पंच रेफर करतायत तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन सोपवला जातोय. अगदी तिसरे पंच प्रवीण पवार सर कंट्रोल रूम मधून इथून चेक करणार आहेत बघा, साईब्रीत लाईव्ह, आणि त्यांच्या माध्यमातून आपण चेक करूया आमिर भोईर सेफली पोहोचलेत की मग चेंडू यष्ट्यांना लावलाय. या साऱ्या गोष्टी दूध का दूध पाणी का पाणी, इथून चेक करूया आपण. थ्रो तर केलाय, तिथे यष्ट्यांच्या मागे आहे अगदी विकेटला आपण पाहताय, परंतु कुशल मोमेंट, थोडस क्रिटिकल, परंतु डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. थोडीशी धडधड नक्कीच पाहायला मिळेल.
आणि इट्स अ बॅट्समन दुसऱ्या रन्सच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन अमीर भुईर बाद होत आहेत. अमीर भुईरची वादली खेळी इथून दुसऱ्या रन्सच्या प्रयत्नामध्ये संपुष्टात आली बघा. कदाचित थोडस प्रश्न आता उभा राहिलाय की रन्स घेणं गरजेचं होतं का, कारण चांगला खेळ अमीरचा सुरू होता, चांगली बॅटिंग करत होता. त्यानंतर मग धावसंख्या आहे आता 58, 58 आणि चेंडू बाकी असतील, एक बॉल बाकी आहे या षटकामधील विकेटचा. कारण हा प्रश्न आता अमीरला सतावेत राहील शेवटपर्यंत. विशाल येतोय, नवीन बॅट्समन यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळलाय, क्षेत्ररक्षकाला वेगानं सेकंडचा कॉल. परंतु एक सिंगल आली आणि सिंगल आता रन स्कोर कार्डवर जोडली. 59 धावा. 18 बॉल संपले, 3 षटकं पूर्ण झाली आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर 59 59 धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडलेली आहे. एक जबरदस्त सुरुवात मी म्हणेन, जबरदस्त खेळ आणि जबरदस्त क्रिकेट डीपीएलच्या माध्यमातून डेरवली प्रीमियर लीग. चला चौथा गोलंदाज आपण सुरू करूया लगेच, जास्त विलंब करू नका. अमीरच्या वैयक्तिक धावसंख्येचा विचार केला, 46 धावसंख्या. कदाचित मी म्हणेन धाव धोक्याची ठरली. थोडस किंचित आपण पाहिलं तर कट टू कट थोडीशी बाट लेट किंचित आली, कारण बेल्स उडाल्यानंतर आपण ते अगदी तो त्या गोष्टी आहेत ना अगदी त्या प्रॉपर पकडतो आणि तेच झालंय या वेळेला. हा बॉल इथून सीमा रेषेबाहेर तर फेकून दिलाय, परंतु पंच चला अंपायर कॉल इथून पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. चला आपण चेक करणार आहोत पुन्हा एकदा. बिमर आहे, वेस्ट हाईट इथून चेक केली जाईल, कमरेच्या वरती असेल का बॉल की खाली आहे. गोलंदाज अभिषेक, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय. धावसंख्या आहे ती टोटल 65, 65 धावसंख्या. भलं मोठं उच्चांक आता या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. हा बॉल इथून मात्र चांगला हाताळलाय गोलंदाज अभिषेक मुंडेला आपण पाहताय. षटकारानंतर कमबॅक झाले डॉट बॉलचं अभिषेक याचं आणि मग पुन्हा एकदा बॅटिंग करताना आपण पाहताय ज्याने षटकार मारलाय देवेश. सलामीला आलेत जोडीला विशाल. या वेळेला ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अभ्याकाच्या बाहेर, एक टप्पा ओर दिरो, चेंडू निघाला सीमा पार, पुन्हा एकदा चौका. जी 38 सर्कलची एलईडी आणि अगदी सर्वांसाठी खूप लाभदायक. आणि त्यानंतर मग त्यांनी त्या बाईट मध्ये सांगितलं की खूप चांगलं अगदी मनाला आकर्षित करणार आयोजन पाहायला मिळालं. आणि मग तेच आयोजन डीपीएलच्या माध्यमातून आज तुम्ही पाहताय. एक दिवस गावासाठी, एक दिवस डेरवलीच्या टेनिस क्रिकेटच्या उत्कर्षासाठी आणि इथून मात्र झेलची संधी. सरळ बाटना समोर, इथून टिपलाय झेल, उंची जास्त लांबी कमी.
बघा आपण देवेश साठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं आमच्या हरेश पाटील. ऑनलाईन ओके. रुपेश शेंडे येतात नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. आणि आता बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा अभिषेक मुंडे. इथून विकेट गेल्या 2 विकेट. या वेळेला फटका खेळलाय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आणखी एक घरंगळत दिनेश आहेत. चांगली फिल्डिंग चेंडूला स्टॉप केलं फील्ड केलं फेकी झाली सिंगल मिळाली. धावसंख्या 7वं दशक जोडलाय 70 ऑन अ बोर्ड. 70 रन स्कोर कार्ड वर पाहायला मिळत आहेत. आता बॉल राहिलाय शिल्लक अंतिमचा शेवटचा बॉल या पूर्वार्धामधील. पूर्वार्धाचा शेवट कसा असेल बॉलिंग मार्कवर अभिषेक कमबॅक करेल का हा बॉल डॉट टाकेल का की मग समोर बॅट्समन आहे विशाल. विशाल साठी शेवटचा बॉल डॉट टाकला जातोय. इथून 4 षटकं कंप्लीट झाली आणि 24 बॉलच्या समाप्तीनंतर टार्गेट दिलंय 71 धावेचं. काल सुद्धा आपण पाहिलं अगदी सुपर आपण पाहिलं असेल जी मॅच सुपर 5 मध्ये जाण्यासाठी होती पळसपे आणि वाशीगाव टीमनं 4 षटकामध्ये 70 जोडल्या होत्या आणि सामना पळसपे टीमनं गमावला. परंतु आता मात्र या मॅच मध्ये लीग स्टेज मध्ये जर विचार केला 4 षटकं संपली 70 जमलं 71चं टार्गेट आहे. आणि ते 71च्या टार्गेटला आता आपण पाहताय LSS आराध्या फायटर टीम्स कशा पद्धतीनं जमवेल की मग हार्दिक चॅलेंजर्स टीम या धावसंख्या डिपेंड करेल अगदी पाहायला मिळेल तुम्हाला. चला आपण सन्माननीय हनुमानजी बागळे साहेबांचा सन्मान आपण करतोय. मी विनंती करतोय कल्पेश आपण यांना सन्मान करतोय. आपण या सन्मान करायचा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान आपण पाहत आहे. मग प्रत्येकाला मोमेंटम आणि त्यांचं देऊन त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. स्पर्धा आपण पाहत आहे अगदी मानसी स्पोर्ट डेरवली आयोजित आपण पाहिली. काल सुद्धा आपण भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि आज मात्र आपण पाहत आहे ते म्हणजे डेरवली प्रीमियर लीग 2026. चला येणारे 24 बॉल 4 षटकं आणि टार्गेट सेट केलाय 71चा. मंचाच्या समोर भव्य दिव्य अशा ट्रॉफीज तुम्ही पाहताय. चला टॉस साठी बघा कार्तिक 11 आणि त्यांच्या बरोबर खेळणारा मराठा वॉरियर्स आणि कार्तिक 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचा. चला आपण टॉस करूया. शंकर गायकवाड आणि यांच्या शुभ हस्ते टॉस. कार्तिक 11 आणि मराठा वॉरियर्स. चला टॉस आणि टॉस जिंकलाय मराठा वॉरियर्स. चला डिसिजन वर अंमल करायचा आहे मॅच नंतर. चला डेरवली प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्पर्धेसाठी खूप सारे घटक या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. मग मानसी स्पोर्ट डेरवली यांनी केलेलं आयोजन नियोजन एक जबरदस्त पाहायला मिळत आहे. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण कव्हर केली जाते. मग त्रिमूर्ती आपण पाहताय आमचे विशालजी पाटील सर, संतोषजी चौधरी सर आणि मग प्रवीण पवार सर. त्यानंतर आमचे सचिनजी केणी सर चिरनेर अगदी उत्कृष्ट स्कोरर पाहायला मिळतील. प्रत्येक गोष्टीची अपडेट इत्थंभूत माहिती. त्यानंतर मग आमची डीजे हर्ष आपण पाहू शकाल. मग कमलाकर पाटील अगदी आपण पाहू शकाल आणि मयूरला आपण पाहताय. त्यानंतर पूर्ण जी लाईट सिस्टीम तुम्हाला पाहायला मिळते आमची हेमंत पाटील ज्यांच्या माध्यमातून. कारण या लाईटीचं सुद्धा कौतुक केलं गेलं कालच्या रात्रीमध्ये. कारण इतका उजेड इतकी लाईट्स खूप ठिकाणी. कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी समालोचन सुद्धा केलं. लाईव्ह वाले सुद्धा सांगतायत स्कोरर वाले की बऱ्याच ठिकाणी स्पर्धा आपण कव्हर केल्या. परंतु जितका उजेड होणं गरजेचं तो कधी कधी होत नसतो आणि हे इथून पाहायला मिळत आहे. या स्पर्धेचं यश आहे आणि ते मात्र पाहता. कारण खेळपट्टीवर तुम्ही पाहिल ना जबरदस्त उजेड आहे. 10 टॉवर सहित ही स्पर्धा पाहायला मिळते. LED 30 यार्डला आणि मग
चला 2 विकेट्स आल्या होत्या. त्यानंतर आता बघा बॅट्समननं जर षटकार मारला तर पारितोषिक डीपी फायटर्स यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. कॉमेंटेटर यांच्यासाठी हे पारितोषिक येत आहेत. अगदी आगली वेगळी पारितोषिक ही पाहायला मिळतात. डीपीएल आणि यासाठी ओळखली जाते ही स्पर्धा. यावेळेला अमीर भोईर हा पहिला गोलंदाज आणि त्या पहिल्याच बॉलवर त्याच्या अगदी शॉर्ट कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहताय फटका खेळले होते, परंतु या बॉलवर मात्र धावा एक्झिक्यूट केल्या त्या मात्र 2 धावा. चेंडूला स्टॉप केलं, थांबवलं, 2 धावा आल्या. 2 धावा संख्या आता जोडली. या वेळेला फटका इथून पाहायला मिळेल. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. बघा जर अमीर भोईरनं 2 विकेट्स घेतल्या तर बॅक टू बॅक तर सायप्रीत लाईव्ह आमच्या चंदू दादा वाघमारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु ते आमच्यासाठी. या वेळेला बॉल अगदी खोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम डिलिव्हरी, आपल्यामधील गुणवत्ता दाखवतोय, बॅटिंगचा क्लास त्याने दाखवला, गोलंदाजीचा दर्जा इथून दाखवतोय आणि तिसरा बॉल इथून आलाय तो म्हणजे डॉट. धावसंख्या 3 त्यानं खर्च केली अमीर भोईर. सलामीला आलेला हा फलंदाज एक टप्प्याने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आणि मात्र तुम्हाला कोण एफर्ट लावेल, परंतु धावसंख्या 4 न आता जोडली ती 7 या अंकावर. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. दिनेश पाटील आणि जोडीला प्रणाल. या वेळेला अगदी हा फटका आपण पाहता डीप मिड विकेट. फिल्डर आले, चुकी होतीये, परंतु पुन्हा एकदा बॅकअप दिलं जात आहे. प्रणालला आपण पाहताय थोडस 2 धावा इथून या बॉलवर आणि या 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या आता स्कोर कार्डवर जोडली ती म्हणजे 9 या अंकावर. 9 ऑन अ बोर्ड. पहिल्या षटकामध्ये तानाजी यांनी 14 खर्च केल्या. अगदी पूर्वार्ध आपण पाहिला दिनेश यांच्या 30, नंतर विकेटच्या 15 आणि अभिषेक यांच्या 11. या वेळेला फटका सजवलाय आणि फटका अप्रतिम आहे. इथून मात्र आपण पाहताय स्ट्राईक रोटेट झाली आणि त्याचा फायदा घेतलाय प्रणलनं. अगदी लॉंग ऑफला खेचलाय अमीर भोईरवर हा दिमागदार षटकार. अगदी षटकाराला आणि त्यानंतर 100 रुपयाचं पारितोषिक डीपी फायटर्स आणि दिनेश पाटील. त्यानंतर आमच्या अगदी पाहायला मिळतील भारत पाटील, 2 बंधू आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक येत आहेत. आणि श्रीकांत पाटील यांच्याकडून बॅट्समन साठी प्रणल आणि दिनेश साठी 100 रुपयाचं पारितोषिक. खूप सारी पारितोषिक पाहायला मिळत आहेत. अगदी जर विचार केला आपण तर वेगवेगळी पारितोषिक आणि यासाठी ओळखली जाते डीपीएल. मग नक्कीच या डीपीएलचा आम्ही आता नामोल्लेख जिथे असू ना तिथे नक्कीच करणार, कारण दरवर्षी आम्ही स्पर्धा पाहत असतो, परंतु यंदा या स्पर्धेचा दर्जा पाहिला ना चंदू सर तर खूप मोठा आहे. दर्जा मोठा आहे, उंची मोठी आहे, मग जेवण, त्यानंतर मग ही स्पर्धा लाईव्ह, त्यानंतर मग खूप चांगलं मैदान, त्यानंतर ही स्पर्धा जर विचार केली तर अगदी डे नाईट फॉर्मॅट हे महत्वाचं आहे. प्रतीक पाटील यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक दिनेश आणि प्रणालीसाठी. या वेळेला दिनेश पाटीलनं आपल्या बॅटचा फेस खोललाय आणि त्याच्या बॅट मधून सुद्धा आलाय लॉंग ऑनला हा सुद्धा षटकार.
धावसंख्या आता जोडली गेली 21 धावा. पहिल्या षटकामध्ये 15 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता षटक सुरू झालाय आणि धावसंख्या 6 न मानस नामक गोलंदाज. धावसंख्या आहे ती टोटल 21. टार्गेट राहिले 17 बॉल आणि 50. 17-50चं समीकरण तसं पाहायला गेलं लीग स्टेज आणि त्यामध्ये मग फारसं आव्हान कठीण नाहीये, परंतु बनवाव्या लागतील, बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यावेळेला जबरदस्त डिलेव्हरी आपल्या अगदी गोलंदाजीच्या भात्यामधील प्रॉपर बॉल यॉर्कर फेकलाय आणि या बॉलवर फक्त सन्मान देणं हे योग्य राहिलं दिनेश पाटीलसाठी. आणि त्यानंतरचा हा बॉल मात्र आलाय तो डॉट बॉल. 16 बॉल 50. या मॅच मध्ये काय घडेल, कोणता संघ अगदी इथून मात्र आणखी एक सामना जिंकेल. लीग स्टेज 4 सामने प्रत्येक टीमचे पाहायला मिळतात. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर आले, जागा बनवून खेळवण्याचा प्रयत्न होता आणि इथून तो यशस्वी सुद्धा झालाय. अगदी स्क्वेअर कट आणि त्यानंतर डीप पॉइंटला फटका 4 धावेसाठी. वर जोडली जाईल ती म्हणजे 25 धावा. 15 बॉल 46. बरेच दिवस मेहनत, नाईट रजनी स्पर्धा, डे नाईट फॉर्मॅट मध्ये स्पर्धा आपण पाहिली, त्यासाठी घेतलेली मेहनत आणि थोडीशी अगदी बॉडी बॅलन्स सुद्धा साथ देणं महत्वाचं आहे. या वेळेला क्या बात आहे, अप्रतिम फटका, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी मिस्टर 360, अगदी गुडघा टेकला आणि त्यानंतर चेंडूला लॉंग यांनी आम्हाला 10 किलो चिकन दिलंय. त्यानंतर बालारामजी पाटील असतील, A1 केक शॉपचे सर्व मालक आहेत, त्यांनी सुद्धा आम्हाला 10 किलो चिकन या स्पर्धेसाठी दिलंय. सत्येंद्रजी चौधरी साहेब त्यांच्याकडून सुद्धा 10 किलो चिकन या स्पर्धेसाठी. सागरजी बोलके साहेब 10 किलो चिकन. टोटल 40 किलो चिकन तुम्ही पाहता या स्पर्धेसाठी. अगदी भोजनाची व्यवस्था, जबरदस्त स्पर्धा, जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन, सर्व अगदी आपण पाहिले तर डेरवलीतील जो आम्हाला फ्रीज दिलाय, रेफ्रिजरेटर मालिकावीर आमचे सन्माननीय रमाकांतजी पाटील साहेबांच्या माध्यमातून एक दमदार डॅशिंग व्यक्तिमत्व त्याने आम्हाला दिलाय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या वेळेला फटका इथून फसला गेलाय. बॅट्समनचं नाव आहे प्रणल. या वेळेला अगदी बाद केलाय, प्रणलला बाद केलाय. बघा, ज्या विकेटची गरज होती, जो बरसत होता, त्याला इथून बाद केलं जात आहे. आनंद उत्सव साजरा केला. आमिरला माहिती आहे विकेटची अहमियत आणि इथून मैदान सोडावं लागतंय.
दिनेश पाटील आणि त्याच्या जोडीला बॅट्समन आहे विकेत दरे. दोन्ही बॅट्समन मध्ये ताकद आहे ती, परंतु आता गोलंदाजी मार्कवर येतोय नागेश. नागेश सहा तेज तर्रार पहिला बॉल. वेगवान बॉल होता, वेगावर स्वार झाला होता. अप्रतिम टप्पा आणि लाईन त्याच्यावर बीट केलं दिनेश पाटीलला. वेध घेतला शरीराचा. आता 11 बॉल आणि राहिले 41. 11 बॉल 41. जसं जसं डॉट बॉल येईल तसं प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर. अगदी तुम्हाला जो संघ पाहायला मिळतो बॅटिंग करणारा संघ LSS आराध्या फायटर्स. या वेळेला अगदी पोझिशन घेतली होती बघा दिनेश पाटीलनं ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन. त्यानंतर ओळखलं गोलंदाज नागेशनं आणि पुन्हा एकदा बॉलिंगसाठी तयार झालेत. गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूने अगदी पाहायला मिळतील जशास तसं टिक फॉट टॅट या साऱ्या गोष्टी लीग मध्ये पाहायला मिळत असतात. चला बॉलिंगवर पुन्हा एकदा नागेश, समोर दिनेश पाटील. इथून मात्र पंच सांगतात पोझिशन बघा, इन ऍक्शन बघा तुम्ही. लीग मध्ये या गोष्टी खूप साऱ्या अगदी अहमियत असतात. इथून मात्र आपण पाहिलं तर लेग बाईची धाव आली. पंचांनी सांगितलं की यष्ट्यांच्या बराच बाहेरून बॉल होता. पिचिंग अगदी पाहिली तर आउट साईडला पाहायला मिळत होती आणि त्यानंतर हा बॉल लेग बाईची सिंगल आणि धावसंख्या आहे ती टोटल 31. 31 धावसंख्या आता राहिल्या 10 बॉल 40. 10 मध्ये 40चं आता समीकरण येते. 10 मध्ये 40 धावेची आता आवश्यकता असेल पुढच्या बॉल साठी. विकेत दरे, विकेत दरेला आता बीट केलाय. चेंडू चांगला, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हा बॉल मात्र इथून टाकलाय निर्धाव बॉल. 9 चेंडू आणि 40 धावा. आता ज्या वेळेला मग गोलंदाजाला ऑन केलंय वन बाउन्स, ज्या वेळेला प्रणल आणि दिनेश यांचा खेळ सुरू होता, चांगले धावा येत होते, असं वाटलं होतं कदाचित की धावा जमवण्यासाठी प्रयत्न केला जाईल शेवटपर्यंत. परंतु जसा प्रणल बाद झाला त्यानंतर डॉट बॉल आले, नागेशनं टाकलेले चांगले बॉल आणि आता मात्र 9 चेंडू 40. हे क्रिकेट आहे, हे क्रिकेट आहे मित्रांनो. जबरदस्त खेळ, अप्रतिम खेळ. सुरस सुरस प्रत्येक आपण पाहताय प्रत्येक खेळाडू आपला टॅलेंट दाखवतोय. DPL डेरवली गावामध्ये असणारी तरुण मंडळी आणि त्या प्रत्येकाच्या अगदी नसा नसामध्ये भरलेला हा क्रिकेट आणि तो प्रत्येक जण इथे दाखवतोय. आपल्यामधील गुणवत्ता इथे सिद्ध करतोय, आपल्यामधील गोलंदाजीचा दर्जा दाखवतोय आणि तो अप्रतिम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर. हा सुद्धा बॉल विकेट साठी डॉट टाकलाय आणि इथून मात्र येणारे हे षटक निर्णायक ठरतं या मॅच मध्ये. मी म्हणेन गोलंदाजी करणारा संघ हार्दिक चॅलेंजर्स टीम साठी. आता मात्र चेंडू फेकले तब्बल नागेशनं 5, त्यामध्ये लेग बाईची फक्त 1 धाव आली. म्हणजे तसं जर पाहायला गेलं ना अद्यापर्यंत 5 बॉल मेडन आहेत. मेडन षटक राहील का अगदी या ओव्हर मध्ये. नागेश पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूला आणि इथून मात्र या स्पर्धेमधील मेडन षटक DPL 2026 नागेश टाकतोय. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम. इथून मात्र लाईन लेन आणि षटक 18. अगदी आपण पाहताय 3 षटक 18 बॉल संपले. आता राहिले 6 बॉल 40 धावा. बघा आपण पाहताय ज्या संघाने 2 सामने जिंकले होते हा तिसरा सामना आहे त्यांचा. LSS आराध्या फायटर्स टीम पाहायला मिळत आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये अगदी विचार केला आता 6 बॉल मध्ये 40चं विनिंग कॅल्क्युलेशन राहिलंय. समोर हार्दिक चॅलेंजर्स टीमनं तब्बल एक सामना जिंकलाय आणि एक सामना गमावला. म्हणजे त्यांची सुद्धा तिसरी मॅच आहे. तिसरी मॅच आहे अगदी पाहायला मिळते. म्हणजे अद्याप एक एक सामना बॅलन्स आहेत.
या वेळेला फटका आपण पाहताय अगदी डीप थर्ड मांडला आणि या बॉलवर मात्र रन सिंगल. आता मात्र इक्वेशन 4 बॉल 39, 4 मध्ये 39 धावेचा आता विनिंग कॅल्क्युलेशन विनिंग टोटल राहिले. 4 मध्ये 39 धावा सोडल्या जातील की वाचवल्या जातील. 4 बॉल 39. विकेट दरे यावेळेला रनआउटची संधी होती परंतु स्ट्राईक घेतली. रन्स इथून पाहायला मिळाली आणि आता मात्र 3 बॉल 38. मॅच मधील औपचारिकता खूप साऱ्या धावा 70 धावा आपण पाहिलं तर खूप साऱ्या होत्या. सुरुवात सुरेख होती त्यानंतर नागेशचं आलेलं निर्णायक षटक या मॅचला अगदी युटर्न देऊन गेलाय आणि आता मात्र 3 बॉल आणि 38 धावा. 3-38चं समीकरण. या वेळेला कव्हरच्या वरतून खेळतायत. फटका प्रॉपर चांगला पाहायला मिळाला. एक टप्प्याने चौकारासाठी 4 धावा आल्या.